मान्यवर पाहुण्यांचं स्वागत आणि आपण सर्व संपर्क मित्रांचंही मी शब्द सुमनांनी स्वागत करते। आपण सर्वजण या कार्यक्रमाला आज इथे आवर्जून उपस्थित आहात। आपल्यापैकी काही जणांनी तरुण भारताच्या संपर्क मित्र ॲपचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। आपण हे ॲप वापरून बघितलेलं आहे। या ॲपचा लोकार्पण सोहळा आज आपण इथे आयोजित केलेला आहे। शताब्दी वर्ष ज्या मराठी वृत्तपत्राचं झालं आहे असा एकमेव मराठी वृत्तपत्र ज्याच्याकडे गेल्या 100 वर्षाचा इतिहास छापील स्वरूपात उपलब्ध आहे असं तरुण भारत। बदलत्या काळासोबत तरुण भारतानेही पोर्टल डिजिटल या माध्यमातून आपली नवी ओळख निर्माण केली आहे आणि याचीच एक पुढची पायरी होती ती म्हणजे आमचं संपर्क मित्र अभियान। 2 वर्षांपूर्वी माननीय सुनीलजी आंबेकर यांच्याच हस्ते संपर्क मित्र अभियानाचं उद्घाटन झालं होतं, सुरुवात झाली होती। आज संपर्क मित्रांचा आकडा 700च्या घरात गेलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो। लवकरच हा आकडा हजारांची संख्या गाठेल हा विश्वास आहे। आपला जो उदंड प्रतिसाद आहे तो बघता हे नक्कीच म्हणता येईल। सिटीजन जर्नलिस्ट म्हणजे प्रत्येक जण काही जर्नलिस्ट नसतं, पण एखादी बातमी त्या प्रत्येक व्यक्तीला द्यावीशी वाटते। ही बातमी लिहिता यावी, सोप्या पद्धतीने ती वृत्तपत्राकडे पाठवता यावी आणि लहान मोठ्या म्हणजे ज्याला आम्ही वृत्तपत्राच्या भाषेमध्ये मायक्रो लोकल असं म्हणतो अशा लोकल बातम्यांनाही वृत्तपत्रामध्ये संधी मिळावी, अधिकाधिक लोकांपर्यंत ती पोहोचावी यासाठी संपर्क मित्र अभियान आणि आता संपर्क मित्र ॲपची सुरुवात करण्यात आली आहे। आज आपल्यासोबत मंचावर उपस्थित आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख माननीय श्री सुनीलजी आंबेकर, श्री नरकेश्री प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालक श्री धनंजयजी बापट, आमच्या संस्थेच्या संचालिका मीराताई कडबे मॅडम, संस्थेचे संचालक श्री समीरजी गौतम सर आणि तरुण भारताचे माननीय मुख्य संपादक श्री शैलेश पांडे सर। पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। सोबतच त्यांनी यंदाचा दिवाळी अंकही मान्यवर पाहुण्यांना दिला। यानंतर ॲपचं स्वरूप आपण सगळ्यांनी आपल्या फोनमध्ये बघितलेलंच आहे। त्याचं एक औपचारिक उद्घाटन मान्यवर पाहुण्यांनी करावं। त्यांच्या समोर ॲपचं एक प्रिंटआउट आपण ठेवलेलं आहे। मला सांगताना अतिशय आनंद होतो की देशभरातील वृत्तांकनासाठी वापरलं जाणारं AI वर आधारित हे पहिलं सिटीजन जर्नलिस्टसाठीचं ॲप आहे ज्याची सुरुवात आज तरुण भारताच्या वतीने झालेली आहे। यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी माननीय समीरजी गौतम सरांना मी इथे आमंत्रित करते। आपले प्रबंध संचालक धनंजयजी, आदरणीय मीराताई, माननीय मुख्य संपादक शैलेश आणि तरुण भारताचे समाजात ब्रँड अँबॅसेडर असलेले आमचे सर्व संपर्क मित्र बंधू, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की सुनीलजींच्या हस्ते आपल्या ॲपचं आज लोकार्पण होत आहे। आणि जसं आता रेवतीजींनी सांगितलं की हे भारतातलं पहिलं AI पॉवर्ड सिटीजन जर्नलिझम ॲप आहे। तर तरुण भारताच्या यशामध्ये अजून मानाचा तुडा की भारतातलं पहिलं आपण असं AI पॉवर ॲप आणतोय, खरंच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आज जर्नलिझम मध्ये पत्रकारितेमध्ये सिटीजन जर्नलिझमचं म्हणजे नागरी पत्रकारितेचं महत्व अनन्यसाधारण असं झालेलं आहे। म्हणजे जेव्हापासून सोशल मीडिया आला तर ते अजून वाढलेलं आहे। जिथपर्यंत न्यूज रूम मधली माणसं किंवा पत्रकार पोहोचू शकत नाही तिथे आपला
संपर्क मित्र किंवा नागरी पत्रकार हा जो आहे हा सहजतेने वागू शकतो पहिल्यावर. ओसामा बिन लादेन जेव्हा त्याच्यावर हल्ला करून त्याला मारण्यात आलं तर ती बातमी कोणत्याही टीव्ही चॅनलनी किंवा कोणत्याही न्यूजपेपरनी पहिल्यांदा नाही लावली होती. तर ती तिथे समोर काम करणारा त्या मुगाटापत मधल्या त्या समोरच्या एका संकुलात काम करणाऱ्या ट्विटरवरच्या एका इंजिनियरने ती रात्री बातमी केली. फार दूरचं नाही, आपल्या जवळचं जर उदाहरण घ्यायचं राहिलं तर आत्ताच 2-3 दिवसांपहिले जी रिलायन्सच्या सुपर मार्केटला जी आग लागली ती बातमी काही कोणत्या न्यूज चॅनलनी किंवा बाकीच्यांनी न लावता ती एका फेसबुक युजरने सगळ्यात पहिले घेतली आणि त्याच्यानंतर NMC ला कळलं. म्हणजे लोकांनी फोन पण NMC ला न करता सरळ फेसबुकची ती लिंक पाठवली आणि नंतर ते टेंडर्स तिथे गेले. असं याचं महत्व आज आपल्या संपर्क मित्रांचं किंवा नागरिक पत्रकारितेचं वाढलेलं आहे. आणि म्हणून शताब्दीच्या या वर्षामध्ये आपल्या ज्या वेगवेगळ्या उपक्रमांना आपण सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये संपर्क मित्र हे महत्वाचं अभियान राहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण पंचपरिवर्तनाचे जे जे विषय आहेत, जसं आपण पर्यावरणामध्ये आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्याच्या काळामध्ये खूप मोठा उपक्रम बियांचं कलेक्शन आणि त्याचं वाचकांनीच कलेक्शन करायचं आणि वाचकांनीच समाजामध्ये त्या बिया वाटायच्या. वडांच्या झाडांचं आपण त्याचं खूप मोठ्या प्रमाणात तिथे आपण सगळ्यांना वाटण्यात आलेलं आहे. समरसतेच्या म्हणजे समरसतेचं एक आदर्श उदाहरण ज्याला म्हणता येईल ते मंदिर स्वच्छता अभियान. म्हणजे समाजाच्या सहाय्याने तिथे कुठे तरुण भारताचा आपण बाऊ न करता ते समाजानेच केलं बाबा या नात्याने आपण असंख्य मंदिरांचं मंदिर स्वच्छता अभियान असेल किंवा तिथे आपण तुळस रोपांचं तिथे डिस्ट्रीब्युशन केलं. आणि त्याचा पुढचा म्हणजे पुढचं जे टप्पा म्हणता येईल की आज 7,000 संस्था विदर्भातल्या येणाऱ्या 2 ते 5 नोव्हेंबरमध्ये सामूहिक विवाह दिवशीचा असा करणार आहे. या सगळ्या ज्या घडामोडी होत्या आपल्याला जाणवत असेलच की आपले जे प्रबंध संचालक आहेत माननीय धनंजयजी बापट यांच्या कुशल नेतृत्वामध्ये त्यांच्या योजकत्वामध्ये आपली सगळी चमू त्याच्यात काम करते आहे. आणि याचाच एक भाग म्हणून 1-2 वर्षांपहिले असं ठरवण्यात आलं की आपण संपर्क मित्र ही अभिनव संकल्पना राबवू आणि त्याचं एक टार्गेट पण आपण घेतलेलं होतं की 1,000 संपर्क मित्र आपले शताब्दी वर्षापर्यंत होतील. आणि आत्ताच ऋतू मॅडमने सांगितलं की ते जवळपास दृष्टीपथात आलेलं आहे. म्हणजे कळस दिसू लागलं म्हणून एक गीत जे आहे तसं आपल्याला आता आपले 1,000 कामात होतील याच्याबद्दल काही मलाही शंका नाही. जेव्हापासून मी हा पोर्टल विभागाचं मला सांगण्यात आलं की थोडं लक्ष द्या तर त्याच्यामध्ये संपर्क मित्र हा पण एक घटक होता. आणि त्याच्यात लक्षात आलं की त्याचं जेव्हा ऑपरेशनल मी भाग बघितला तर त्याच्यात लक्षात आलं की 1,000 आपले संपर्क मित्र आहेत आणि सगळेच्या सगळे हे काही पत्रकार नाही. कोणी असं फॉर्मल पत्रकारितेचं प्रशिक्षण घेतलं असे आहेत पण सगळेच नाही आहेत. आणि त्याच्यामुळे त्या येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मग कधी बातम्या पूर्ण असतात कधी नसतात, कधी फोटो नसतो आणि मग ते व्हॉट्सॲपमधनं प्रत्येक वेळा व्हॉट्सॲपवर त्याला रचना करणं आणि इकडे 1,000 मंडळी आणि इकडे आपल्या गौरीताई आणि कशिश ह्या दोघी जण ती थोडीशी ज्याला म्हणतात बॅलन्स जो आहे तो लक्षात यायला लागला की हा जर आणि इकडे आपण आपलं ध्येय की आपण 1,000 करणार आणि सगळ्यांना प्रवृत्त करणार की अजून बातम्या घ्या. त्याच्यासाठी आपण याचा काही वापर करू शकतो का. आणि नेहमी सुनीलजींचं एक वाक्य असतं की जी वेव आपण मिस केली तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता आपण पुढची जी जसं सगळ्यांना माहिती असेल की आपल्या परिवारामध्ये कम्प्युटर जेव्हा आले तेव्हा एक विरोध होता आणि ती वेळ राहून गेली आपली. पण आता तसं न करता सरळ मधल्या ज्या वेव्स आता क्लाउड गेलं असेल किंवा अजून काही गेलं असेल सरळ आपण एआयचं आणि जनरेटिव्ह एआयवर आपण स्विच झालो. पुढे जाऊन आपण एजंटिक एआय पण याच्यात इंटिग्रेट करणार. ते कसं करू ते नंतर आपण बघूया. आणि त्या एआयचा आपण वापर करून हे काम कसं सुलभ करू शकतो याच्याकडे आपण लक्ष दिलं आणि ते प्रत्यक्षात ॲप साकारही झालं. त्या ॲपचे सगळ्यांनी नाही पण जवळजवळ आपल्या 70 जणांनी त्याचे जे प्रशिक्षणही घेतलं. त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान अनेक सजेशन्स आलेत, सूचना आल्यात, त्या पण आता इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. आज मुद्दाम ते ॲप परत दाखवत नाही कारण सुनीलजींनी ते बघितलं आहे, सगळ्यांनी इथे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं आहे.
आज ज्या ज्या सुधारणा आपण सांगितल्या होत्या त्या काय काय झाल्या नाही थोडक्यात पोर्टल राहणार आहे याचं स्पेशली संपर्क मित्रासाठी ते sm.tarunbharat.net त्याच्यावर या सगळ्या बातम्या प्रकाशित होतील. आपल्यापैकी काही जणांच्या सूचना होत्या की AI तर ठीक आहे पण आम्हालाही बातम्या लिहिता येतात तर मॅन्युअल पण ठेवा म्हणजे ते जाऊ देऊ नका म्हणून ते मॅन्युअल पण त्याच्यात आपण ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टोन्स वेगवेगळे आपण घेतलेले आहे फॉर्मल असेल कॅज्युअल न्यूट्रल आर्टिकलचे टाईप्स आपण वेगवेगळे घेतले आहेत. इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल आहे ब्रेकिंग न्यूज असेल आहे किंवा ओपिनियन असेल आहे. त्याच्या लेन्थ्स पण आपण आता ऍडजस्ट करू शकतो शॉर्ट मीडियम लॉंग. लँग्वेज जी आहे ती आपण कंपल्सरीली याच्यात मराठी केली तेव्हा तुम्ही बघितलं असेल मल्टिपल लँग्वेजेस होत्या पण आपला प्रयत्न हा राहणार आहे की बाकीच्या लोकांनाही जर ते वापरायचं असेल आणि आमचा प्रयत्न राहीलच की नागरी पत्रकारिता सगळ्यांना यावी तर भारतातल्या सगळ्या भाषांमध्ये त्याचे प्लेस जे नाही जो ओरिजिनल आहे तर सगळ्या भाषांमध्ये जाईल आणि जगभरातल्याही प्रमुख भाषांमध्ये ते आम्ही करतो. त्याच्यानंतर जे प्रश्न विचारताना जो जनरेटिव्ह व्हायचा जो तुम्हाला एक प्रॉब्लेम आला होता ते प्रश्न अजून रिलेव्हंट झालेले आहेत. फोटोग्राफ्स पण मल्टिपल टाकण्याचं ऑप्शन दिलेलं. पुढे जाऊन स्वतः हे ॲप जे आहे इमेज क्रिएशन इमेज जनरेशन ते पण याच्यात आपण फीचर टाकणार आहोत. व्हिडिओ जनरेशनचं पण फीचर येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्हॉइस टू टेक्स्ट म्हणजे तुम्हाला लिहिण्याची पण गरज नाही. सरळ तुम्ही जिथे फोटो आज तुम्ही पिक करून तिथे बातमी लिहिता तर ती न करता तुम्ही बोलून ती बातमी त्या बॉटला उत्तरं देऊन ती बातमी बनवून 1-2 मिनिटामध्ये आपण अनुभवलेला आहे की कशी 2 मिनिटामध्ये आपण बातमी बनवतो. इकडे मग एडिटरच्या साईडला अजून नवीन गोष्टी आलेल्या आहेत जसं कीवर्ड्स टॅग्स ऑटोमॅटिकली ते डिटेक्ट करतं. कॅटेगरीज स्वतः बनवतो. आधी कॅटेगरीज इंग्लिशमध्ये दिसत होते आता त्या मराठीत दिसायला लागल्या आहेत. ॲनालिटिक्स आता सगळ्यांना दिसायला लागणार आहे म्हणजे आपल्या पोस्टचा रीच किती झाला आहे त्याच्यावर कमेंट्स काय आहेत त्याचे शेअर्स किती आहेत या सगळ्या गोष्टी दिसतील. आणि मल्टिपल प्लॅटफॉर्म्स याच्यात आपण बनवलेले म्हणजे क्रिएटरसाठी स्पेशल वेगळं राहणार आहे एडिटरसाठी वेगळं राहणार आहे ॲडमिनसाठी वेगळं राहणार आहे आणि पब्लिशिंग जो प्लॅटफॉर्म समोरचा जो आहे आणि आपला प्रयत्न असा राहणार आहे की हा प्लॅटफॉर्म वर्ल्ड क्लास राहायला हवा म्हणजे अलेक्साने याची नोंद घ्यायला हवी. टॉप 10,000 मध्ये तो जगात यावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्यासोबतच iOS अँड्रॉइड आणि वेब या तिन्ही प्लॅटफॉर्म्सवर हा उपलब्ध राहणार आहे. त्या प्रॉडक्टचं खरं चीज जे होतं त्याचा जो युजर असतो तो त्याचा वापर कसा करतो. आज संपर्क मित्रांना मला एक विनंती करावीशी वाटते की तुम्ही ब्रेकिंग न्यूज देणारच सगळं जे काही असेलच पण आज आपण बघतोय की समाजामध्ये जे आपल्याला नॅरेटिव्ह प्रस्थापित करायचं आहे आपण जे वेगवेगळे विषय तरुण भारत म्हणूनही घेतोय आणि समाज म्हणूनही आपण बघतोय की परिवर्तनाचे पर्यावरण असेल समरसता असेल नागरिक कर्तव्य ही जी 5 आपली स्वचा बोध असेल या सगळ्या नॅरेटिव्ह दरम्यान तरुण भारत कमर्शियल न्यूजपेपर किंवा कमर्शियल व्यासपीठ नाही आहोत. आपण कमिशनवाले लोक नाही आहोत आपण मिशनवाले लोक आहोत. तर म्हणून आपल्या मिशनचं नेहमी भान ठेवून आपण सगळे संपर्क मित्र जर समाजात या ॲपचा वापर करून प्रबोधन जर करू शकलो त्या ॲपचं खरंच चीज होईल असं मला वाटतं. माझे 2 शब्द सांगा. ॲप तयार केला आहे सोशल इम्पॅक्ट इनोव्हेशन्स या कंपनीच्या चमूने. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या चमूच्या सदस्यांचं एक गुलाब पुष्प देऊन कौतुक करावं. या टीमचं खूप कौतुक खूप अभिनंदन. ही सगळी जेनझी मुलं आहेत आणि आज या उपक्रमाच्या निमित्ताने हे तरुण भारताच्या शतकी परंपरेशी जोडली गेलेली आहे. तुम्ही हे सगळे दिवाळी अंक आवर्जून वाचावं अशी मी विनंती करते. यानंतर मान्यवर सुनील. तरुण भारताचे सर्व मान्यवर श्रीमान धनंजय बापट संपादक शैलेशजी मीराताई समीर गौतमजी आणि या ठिकाणी विशेषत्वाने
उपस्थित सगळे संपर्क मित्र आणि तरुण भारतचे सगळे अन्य स्नेही वर्ग, सगळ्यांना दिवाळी आत्ता संपली आहे, उशिरा झाला पण तरी खूप खूप शुभेच्छा. आणि तुळशी विवाह व्हायचा आहे अजून, तरुण भारतचा विशेष उपक्रम आहे, त्यामुळं त्यानिमित्ताने सगळ्यांना खूप शुभेच्छा. आज विशेष करून जे संपर्क मित्र ॲपचा शुभारंभ झालेला आहे, ज्याचा वापर तुम्ही म्हणजे प्रायोगिक स्तरावर केला, त्यात नवीन सुधार झाले आणि आता परत सुधारांसहित आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तर आपल्या सगळ्यांच्या ही ॲप खूप उपयोगी हो आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्या वाचकांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक चांगले विषय समजायला, ऐकायला, वाचायला मिळो ही शुभकामना. काळ नेहमी बदलतच राहतो आणि परिस्थिती बदलत राहते, परंतु नवीन काहीतरी ऐकण्याची जी इच्छा आहे किंवा वाचण्याची जी इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा ही एक सामान्य प्रवृत्ती आहे सगळ्या माणसांची. आणि त्यामुळं नवीन जाणून घेण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमं शोधल्या जात असतात. अगदी फार पूर्वीसुद्धा म्हणजे केवळ राज्यव्यवस्थेकरता दुधांची व्यवस्था होतीच, परंतु त्याशिवाय लोकसुद्धा आपले तीर्थयात्रेला जायचे. मग तीर्थयात्रेमधून किंवा यात्रेमधून येणारे व्यापाराकरता जाणारे लोक, ते आल्यानंतर लोक त्यांच्याकडनं सगळ्या तिकडल्या सगळ्या कथा ऐकायचे किंवा युद्धामध्ये गेलेली लोक वापस आल्यानंतर त्यांच्याकडनं सगळं ऐकायचं आणि प्रवासावर गेलेल्या लोकांकडनं ऐकायचं. ही फार जुनी पद्धती आहे आणि त्यामुळे ज्या काळामध्ये तंत्रज्ञानं नव्हती त्या काळातसुद्धा लोकांना एखाद्या मुद्द्यावर जर समजावून सांगू शकलो आपण एखादी गोष्ट आणि वातावरण चांगलं झालं तर बरेच लोक चांगलं बोलायला लागतात. आणि त्यामुळं हे वातावरण निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये बरेच मुद्दे आहेत असे की ज्या मुद्द्यांवर जसा या देशामध्ये जर समाजातले जे चांगले लोक आहेत, समाजातल्या बरेच वेळा मी असा विचार करतो की म्हणजे रामजन्मभूमीचा मुद्दा होता, ज्या दिवशी हिंदूच कन्फ्यूज होते की रामाचं मंदिर व्हावं की नाही व्हावं, काय व्हावं काय नाही व्हावं. 30-35 वर्षामध्ये जेव्हा हिंदू कन्व्हिन्स झाले की नाही आता हे व्हायलाच पाहिजे, तर बाकी सगळ्यांची भाषा बदलली. विरोध करणाऱ्यांची भाषा बदलली, पार्टीची भाषा बदलली, मीडियाची भाषा बदलली, कोर्टाची बदलली, सगळ्यांची भाषा बदलली. तर ज्या ज्या मुद्द्यांवर या समाजामध्ये हिंदू समाजातले लोक कन्व्हिन्स होऊन जातात, त्यांना पटतं, कन्फ्युजन दूर होतं, तर मग ती गोष्ट सरळपणे पुढे निघते. आणि ज्यावर म्हणजे हिंदू समाजामध्येच संभ्रम राहतो किंवा हे व्हावं की नाही व्हावं, मग त्याच्यावर बरीच उलथापालथ होत राहते, आरडाओरड होत राहते, राजकारण होत राहतं, बऱ्याच काही गोष्टी होतात. त्यामुळं या दृष्टीने आपण म्हणजे समाजातले ज्यांना या मातीशी ज्यांनी आपल्याला स्वतःला बांधून ठेवलेलं आहे तेवढे लोक जरी कन्व्हिन्स झाले, अधिकतर लोक, तरी सुद्धा या देशामध्ये हा देश त्या दिशेला चालू शकतो, त्या दिशेने जाऊ शकतो. त्यामुळं त्या दृष्टीने आपल्या स्थानिक स्तरावर छोटी बातमी आपल्याला कदाचित ती खूप छोटीशी वाटते, कधी कधी महत्त्वाची वाटत नाही. आपल्या गल्लीतली गोष्ट आहे. बरेचदा म्हणतात ना की घरकी दाल म्हणजे मुलगी, घरकी मुलगी दाल उलट झालं, सॉरी. तर तसं म्हणतात, तसं कधी कधी आपल्याला अतिशय म्हणजे छोटीशी गोष्ट असते, पण आपल्याला वाटतं याचं काय महत्त्व आहे, हे काय नेहमीच होत राहतं. परंतु ते आपल्याकरता नेहमीच असेल, परंतु ती छोटीशी गोष्ट सुद्धा लोकांकरता विशेष असू शकते आणि देशामध्ये पण ती कधी कधी लोकांकरता विशेष राहते. तेव्हा आपण कुठली चांगली गोष्ट आपल्याला दिसली किंवा वाईट गोष्ट कधी सुद्धा चांगलं कोणीतरी केलेलं आहे ते आपल्याला दिसलं किंवा लोकांनी केलेला उपक्रम दिसला, तर मला असं वाटतं की त्यामध्ये म्हणजे आपण संकोच न करता किंवा दुविधेत न पडता त्याचा मला असं वाटतं की उपयोग नक्की आपल्या रिपोर्टिंगमध्ये नक्की करा. त्यामुळे कदाचित थोड्या तरुण भारताच्या
सॉर्टिंग करणाऱ्या लोकांना दबाव येऊ शकतो, त्यांच्याकडे इन्स्ट्रक्शन असतील ते तुम्ही नंतर विचारा त्यांना. पण मला असं वाटतं की हा एक मनामध्ये द्वंद्व न ठेवता जेव्हा तुम्ही 10-50 कराल तेव्हा आपोआप लक्षात येईल किंवा कोणतं करायचं कोणतं नाही करायचं. पण बरेच वेळा चांगल्या गोष्टी या एका दुविधेमुळे राहून जातात किंवा या तेवढ्या महत्त्वाच्या आहे का, याचा लोकांना काही उपयोग आहे का असंच मनामध्ये, किंवा आपल्या रोजच्याच चांगल्या लोकांना चांगल्या गोष्टी रोजच्याच वाटतात त्यामुळे त्यांना तो विशेष नाही वाटत. त्यामुळं त्या गोष्टींचा तसा विचार न करता तुम्ही सगळ्यांनी त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती. आणि या निमित्ताने जो हा उपक्रम सुरू झालेला आहे आणि नागरिक पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तरुण भारताने संपर्क मित्र हे जे एक नवीन अभियान घेतलेलं आहे, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे ॲपला जोडून, आणि आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला आहे. 700च्या वर लोकांचा सहभाग ही मोठी गोष्ट आहे. आणि आता पुढे 1000च्या पलीकडे पण तुम्ही जाल आणि मला वाटतं तुमच्याकडून बरेच लोक अजून म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक, कारण ॲप असली तर त्याला विदर्भाचं क्षेत्र मर्यादित राहू शकत नाही, बरेच लोक त्या ॲपमध्ये जाऊ शकतात. तर मला असं वाटतं की नवीन काळामध्ये जी तरुण भारताची आतापर्यंत होतं किंवा तिकडल्या सगळ्या बातम्या बाकीच्या ठिकाणच्या, तर मला असं वाटतं की हे राष्ट्रीय विचारांचं जे आपलं माध्यम आहे याच्याशी जोडण्यामध्ये बऱ्याच लोकांना आनंद होईल. तेव्हा तुम्ही जे काही उपक्रम हा पुढे घेतला आहे तर या निमित्ताने अनेक लोकांना असं काहीतरी चांगलं योगदान देण्याची संधी मिळेल ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तो आनंद व्यक्त करतो आणि